₹500 कमवू शकतो. पण तो रोजगार कामावर आला का नाही हे बघणारा कारकून म्हणजे झाडाखाली आरामशीर बसून दिवसाचे ₹500 कमवतो. आणि त्या दोघांनाही कामाला लागणारा तो म्हणजे इंजिनियर. तो मस्त ऑफिसात एसीच्या हवेला बसून दिवसाचे किती ₹2000 कमवतो. यालाच बौद्धिक बळ असे म्हणतात. बघा, आपल्या भारतात 2 प्रत्युत्पन्नती होऊन गेल्या. जागेवर उत्तर निर्माण करून प्रश्न विचारणाऱ्याचे तोंड बंद करण्याला प्रत्युत्पन्नती असे म्हणतात. बघा, कालिदास आणि बिरबल यांच्या बुद्धीला काही तोडच नाही. बिरबल हा एक जातिवंत ब्राह्मण. हो, बिरबल हा एक जातिवंत ब्राह्मण होता. आणि अकबर बादशाहचा एक सेवक आला बिरबलला मुजरा घालून म्हणाला, बिरबलजी, बिरबलजी, सुनिए बिरबलजी. बिरबल म्हणाला, बोलिए बोलिए. बिरबल तेव्हा पूजा करत होता, कारण बिरबल ब्राह्मण होता. पूजा करत होता. सेवक आला आणि म्हणाला, बिरबलजी, अकबर बादशाह ने बुलाया है. अकबर बादशाह कोण होता? तो बादशाह होता, म्हणजे तो एक राजा होता. त्याने बोलवलं. बिरबल त्याचा एक प्रधान होता, सेवक होता. बिरबल म्हणाला, चलो हम चले. दोघं जण निघाले. राजवाड्यात पोहोचताच मुजरा घालत म्हणाला, बादशाह, बादशाह, सुनिए बादशाह, मुझे क्यों बुलाया? मुझे क्यों बुलाया असं म्हणतात. बादशाह म्हणाला, हमें घूमने के लिए जाना है. आपल्याला कुठं फिरायला जायचं. इतर सगळ्यांना हिंदी येते ना? हिंदीत जर येत नसली तर मी मराठीत पण सांगू शकते, काय हरकत नाही. बादशाह म्हणाला, आपल्याला फिरायला जायचंय. फिरायला जायचं म्हणल्यावर बिरबलाला वाटलं, माझी पूजा अपूर्ण राहिली. घरी माझा देव माझी वाट बघतोय आणि मी फिरायला चाललो म्हणल्यावर कसं चालणार? मी फिरायला जाऊ शकत नाही. पण बादशहाची आज्ञा होती, पाळावीच लागणार. राजा होता. गेला सोबत. मनात खूप खंत होती, पूजा ही अपूर्ण राहिली. पण जाऊ द्या म्हटलं. पूजेला मागे सोडलं आणि फिरायला निघाला. वाटेत एक तुळशीचं झाड दिसलं. तुळशीचं झाड सगळ्यांनाच माहिती आहे. तुळशी कोण? आपली माता. सकाळी पूजा करताना महिला मंडळ करतात. तुळशी आपली माता. तुळशीचं झाड दिसलं, जवळ गेले, नमस्कार केला आणि एक लोटांगण घातलं. लोटांगण घातल्याच्या नंतर अकबर आला आणि म्हणाला, बिरबल, हे कोणतं झाड आहे रे? आणि याला तू नमस्कार काऊनच केला? त्यावर बिरबल म्हणाला, ही आमची आई आहे आणि ही आमची सृष्टी, म्हणजे हिच्या आधारावर आम्ही जगतो आणि म्हणून तिला मी नमस्कार केला आणि हे तुळशीचं झाड आहे. मग अकबराला रागच आला. अकबर म्हणाला, एक झाड केव्हा आई होऊ शकते का? तुम्ही सांगा, एक झाड कधी आई होऊ शकतं का? नाही. पण तुळस ही आपली शास्त्राप्रमाणे मानलेली आई आहे. मग अकबराला राग आला. अकबर बादशाह निघाला. लगेच तुळशीपाशी पोहोचला. तुळशीला मुळासकट अलग केलं. तुळशीला किती त्रास झाला असेल. मुळासकट अलग केलं, पण त्या तुळशीला त्रास बिरबलाला झाला. बिरबलाला खूप राग आला. पण काय करणार? किती जरी मूर्ख असला तरी तो आपला बॉस असतो. म्हणूनच बॉस इज ऑलवेज राईट. किती जरी मूर्ख असला तरी तो आपला बॉस असतो, म्हणून त्याची आज्ञा पाळावीच लागते. पण बिरबल त्याला काहीच बोलला नाही आणि पुढे निघाला. त्याला एक योजना सुचली. वाटेत एक काचकुरीचं झाड होतं. तो म्हणाला, आता या अकबराचा काटा काट्यानेच काढायचा. काचकुरीच्या झाडापाशी गेला. एक नमस्कार केला आणि दुरूनच एक लोटांगण घातलं. लोटांगण घातल्याच्या नंतर अकबर म्हणाला, ते झाड होतं तुळशीचं. ती तुझी आई आणि हा का बाप आहे का? मग बिरबल म्हणाला, खरं आहे, हा माझा बाप आणि ती माझी माय होती. अकबर त्याला आता बघा, ज्याला आई सहन झाली तिला बाप सहन होणार
सांगायला लावले. तेव्हाच गाव शांत झाला. एवढी ताकद आपल्या कोणात? आपल्या तुळशी मातेत आहे बघा. एवढी ताकदवर या जगात जननी, ताकदवर जननी, आदिशक्ती ते म्हणलं तर कोण आहे? आपली तुळशी माता. तुळशी माता बघा, जेव्हा नारद महर्षींना श्रीकृष्ण दान दिले होते, पुन्हा सत्यभामा मातेनं दान दिले होते, तेव्हा सत्यभामा मातेला सगळ्या श्रीकृष्णांच्या पत्न्या, श्रीकृष्णाला पत्न्या किती? 16,108. आता माणसाला एकच पत्नी सांभाळणं आहे ना, जास्त 16,108 होत्या. बघा, एक जोडपं नवीनच होता, लग्न करून आलं, घरात राहायला आलं. घरात राहायला आल्यानंतर त्यांच्यावर सतत रोजच भांडणं व्हायचे. एक शेजारची आजी आली आणि म्हणाली, का गं तुझ्या नवऱ्यावर तुला रोजच भांडतो वाटतं? ती म्हणाली, आजी आमच्या कोणत्या कारणाने भांडणं होतं तुला माहिती आहे का? आजी म्हणाली, सांग बघू. ती म्हणाली, लग्न व्हायच्या अगोदर हे मला चंद्रमुखी म्हणायचे, लग्न झाल्याच्या नंतर मला ते प्रेममुखी म्हणायचे, आणि आता काय म्हणालेत? आता काय म्हणालेत? जरा जोरात सांगा. आता काय म्हणाले? हा? ज्वालामुखी. आता ज्वालामुखी म्हणाले. विठ्ठल मग म्हातारी थोडीशी हसली आणि म्हणाली, आणि तू तिला कोणत्या कारणाने भांडतो? ती तुला या कारणाने भांडते, तू तिला कोणत्या कारणाने भांडतो? तो म्हणाला, आजी लग्न व्हायच्या अगोदर ती मला प्रेमनाथ म्हणायची, लग्न झाल्याच्या नंतर प्राणनाथ म्हणायची, आणि आता तर चक्क अन्यायाचा नाथच म्हणायली. विठ्ठल म्हणून याच कारणाने सतत आमचे दररोज भांडणं होत राहतात. बघा, कालिदासाच्या राज्यातले लोक, सामान्य लोक सुद्धा पंडिती काढत होते. पंडिती काढायला छोटा झाला काय? नाही, मोठ्या मोठ्या राज्यातले लोक पंडिती काढायला जाऊ शकले नाही, आणि या कालिदासाच्या राज्यातले सामान्य लोक सुद्धा पंडिती काढायतून उत्तर द्यायचे. बघा, एक स्त्री बारकाने उभा राहून खाली वाकून बघत होती. खालून एक वाटसरू जात होता. ती स्त्री इतकी सुंदर की त्या वाटसरूची नजरच हटली नाही. तो तिच्याकडे बघत होता. स्त्रीला खूप वाईट वाटलं. ती पंडिती कानात गेली आणि म्हणाली, अरे अरे मैल्या, तुझ्या तिसरीची अपेक्षा करतोयस? त्या मी 5ची 6वी आहे, म्हणून तू माझ्या घरी 11 घेऊन जरी पाणी वाहिलं तरी मी तुझी होणार नाही. याचा अर्थ कुणाला कळाला तरी मला सांगायचंच आहे, आणि कळालं नाही तरी मला सांगायचं आहे. ती काय म्हणाली, अरे दुसऱ्या, तुझ्या तिसरीची अपेक्षा करतोय. एकूण राशी किती? 12. दुसरी राशी वृषभ म्हणजे बैल. अरे दुसऱ्या, तुझ्या तिसरीची अपेक्षा करतोयस, आणि तिसरी रास कुठली? मिथुन म्हणजे विषयक सुख. अरे बैला, तुझ्या विषयक सुखाची अपेक्षा करतोय. त्या मी 5ची 6वी आहे, म्हणजेच कोण? सिंहाची कन्या. 5वी रास कोणती? सिंह, आणि 6वी कन्या. तुझ्या 5ची 6वी आहे, तुझ्या विषयक सुखाची अपेक्षा करतोयस. त्या मी 5ची सिंहाची कन्या आहे, 5ची 6वी आहे. त्या मी सिंहाची कन्या आहे, आणि तू माझ्या घरी 11 घेऊन जरी पाणी वाहिलं तरी मी तुझी होणार नाही. 11वी रास कोणती? 11वी रास कोणती? 11वी रास कोणती? 11वी रास घ्या. 11वी रास कोणती? तुम्ही लोकच आहेत ना का भूत आहेत? 11वी रास माहिती नाही. खरं तर मला पण माहिती नाही, पण सांगितलं. 11वी रास जी आहे ती कोणती? तर त्या राशीचा अर्थ काय होतो? घडा. तू माझ्या डोक्यावर घडा ठेवून जरी पाणी वाहिलं तरी मी तुझी होणार नाही. अशी कोण म्हणाली? ती स्त्री म्हणाली. एकदा पुन्हा अर्थ सांगते. ती स्त्री काय म्हणाली, अरे मैला, तुझ्या विषयक सुखाची अपेक्षा करतोय. त्या मी सिंहाची कन्या आहे, तू माझ्या घरी घडा ठेवून जरी पाणी वाहिलं तरी मी तुझी होणार नाही. ज्याला कळालं, ज्याला कळालं नाही त्यानं तसंच राहा. विठ्ठल
आश्चर्यच वाटलं. राजा म्हणाला, प्रधानमंत्री, आज काय खास आहे? प्रधान म्हणाला, आज काही खास तर नाही, पण आज आपल्या राजवाड्यात गायनाचार्य येणार आहे. आता गायनाचार्य म्हणल्यावर राजाला आनंद झाला, कारण राजाला गायन हे आवडत होतं. राजाला गायन आवडत होतं. गायनाचार्य म्हणल्यावर राजाने सगळे पैसे बाजूला काढले आणि म्हणाला, सगळे पैसे बाजूला काढा, अगोदर गायनाचार्यांना बोलवा, त्यांची सोय करा. गायनाचार्य आले, बसले आणि म्हणाले, राजसाहेब, तुम्हाला काय आवडेल? राजा म्हणाला, सुंदर असं गाणं म्हणा. त्याने काय गाणं म्हणलं? लक्षद्वीप हे उजळली घरी, दारी शोभली, काळा रांगोळी, फुलवाती अंगणात सोन सकाळी, आली दिवाळी, आली दिवाळी, दिवाळीला काय माहिती, एवढं खुश होऊ नका. राजाला गाणं खूपच आवडलं. राजा रात्रभर झोपत लागले नाही. त्याचे डोळे सुजून उठले. राणीने कारण विचारलं, तुमचे डोळे सुजलेत का? राजा म्हणाला, रात्रभर झोपत लागली नाही ग. आता राणी कोण होती? राजाची पत्नी. आता राणीला काळजी वाटली, राजाला रात्रभर झोप का लागली नाही. अशी तशी काळजी नाही बरं का, त्याच्याकडे पैसा होता म्हणून त्याची काळजी वाटली, नाहीतर तो अशी सोडून पण दिला असतो. राणी म्हणाली, त्याचं कारण सांगा. तो म्हणाला, याचं कारण असं आहे की काल गायनाचार्य आले होते. राणी म्हणाली, त्यांनी गाणं छान म्हणलं नाही का? राजा म्हणाला, त्यांनी गाणं छान म्हणलं, मला गाणं पण आवडलं, पण एक चूक झाली. काय झाली? एक चूक झाली की त्यांनी एवढं सुंदर गाणं म्हणलं. सुंदर गाणं म्हणल्याने मला रात्री झोपच लागली नाही. बेसूर आवाजात म्हणायचं, सूर आवाजात गाणं म्हणलं. माझी चूक झाली जे गायनाचार्यांना बोलवलं. आता राणीला वाटलं की याच्यावर